पूरे राज्य में जहां महिलाओं को लेकर अपराधों में वृद्धि हुई है, वहीं अब जेल के अंदर भी महिलाओं की सुरक्षा पर सवाल उठने लगे हैं। धुले में 20 वर्षीय कैदी युवती के आत्महत्या करने के बाद परिजनों ने जेल प्रशासन को ही कटघरे में खड़ा किया है। धुले जिला में 20 वर्षीय कैदी द्वारा फांसी लगाकर आत्महत्या करने की चौंकाने वाली घटना के बाद युवती के परिवार ने आत्महत्या की जांच और अपराध में शामिल जांच अधिकारी और जेल प्रशासन के खिलाफ कार्रवाई की मांग की है। इस युवती के परिजनों ने जेल प्रशासन पर आरोप लगाते हुए कहा वहां कार्यरत स्टाफ की भी जांच की मांग की। मृतक लड़की के परिजनों ने यह भी आरोप लगाया कि महिला जेल में सुरक्षित नहीं है। इस बीच में जेल अधीक्षक एकनाथ शिंदे ने भी लड़की के फांसी लगाकर आत्महत्या करने की पुष्टि की। इस संबंध में शहर पुलिस थाने में आकस्मिक मौत का मामला दर्ज किया गया। आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय 20 ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत। आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारण सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे। याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे। त्याचबरोबर सदर शवविच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल। माझी मुलगी इथं होती जेलला होती पण जेलमध्ये काय झालं आम्हाला पण कळायला मार्ग नाही आहे। पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना। एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले हे कर्मचारी गेले कुठे होते। आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा। पोलीसवाले सांगत होते LCB वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा मोकळा कारवाई पाहिजे।